आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 6 सर्कल। तर सर्कल म्हणजे काय तर आपण या चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये याआधी तर आपण बघितलेलंच आहे, बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर झाले असतील, पण तरी अजून आपण एक वेळ रिवाइज करून घेऊया। बघूया काय असतं सेंटरमध्ये, बघूया काय असतं सर्कलमध्ये। तर सर्कलमध्ये काय राहतो तर सेंटर, रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड राहतो। ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघणार आहे कॉर्ड म्हणजे काय होते। काय झालं, आपला एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आपण, ठीक आहे, आणि त्याच्या 1 पॉईंटपासून तर 2 पॉईंटपर्यंत, ठीक आहे, स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट, सर्कलचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंड पॉईंट आहे तिथून काय केली आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याला काय म्हणतो आपण कॉर्ड म्हणतो। ही लाईन काय आहे तर ही ना तर सेंटरमधून जात आहे, ठीक आहे, मग मी लाईन जर इथून सुद्धा ड्रॉ केली तरी हा काय झाला त्याचा कॉर्ड झाला। हा याला सुद्धा काय म्हणतो कॉर्ड म्हणू शकतो, याला पण आपण त्याला कॉर्ड म्हणणार आहे, ठीक आहे। सेकंड बघूया आपण डायमीटर म्हणजे काय। डायमीटर म्हणजे काय तर सर्कलचे एक्झॅक्टली सेम पार्ट करणे, 2 सेम पार्ट करणे, त्याला काय म्हणतो आपण डायमीटर। ही जी आपली स्ट्रेट लाईन दिलेली आहे ती काय दिलेली आहे, एक्झॅक्टली सर्कलच्या एकदम सेंटरमधून गेलेली आहे, ज्याने सर्कलचे 2 पार्ट पडलेले आहे आपले, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण डायमीटर म्हणतो। थर्ड आहे आपला सेंटर पॉईंट, ठीक आहे, सर्कल ड्रॉ केलेला आहे, सर्कल आपण कशाने ड्रॉ करतो कंपासने आपला, ठीक आहे, जिथे आपण त्याचा टोक ठेवतो एक्झॅक्टली तो काय झाला आपला सेंटर पॉईंट झाला। आणि हे जे 4 पार्ट केलेले आहेत आपण काय केलं तर हे 4 पार्ट काय तर ज्याने सर्कलचे 4 सारखे, बघूया आपण रेडियस काय आपला सेंटर, आपण सर्कल ड्रॉ केला जिथं आपण आपला कंपास ठेवला होता, ठीक आहे, तो पॉईंट आणि जो आपण या सर्कलला जॉईंट होतो तो पॉईंट, त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो रेडियस म्हणतो, ठीक आहे। जसं की हा जो एम पॉईंट आहे हा काय आपला कंपासचा सेंटरचा पॉईंट होता आणि आपण समजा इथे संपला आपला, त्याला आपण पी पॉईंट आहे त्याला काय म्हणतो आपण रेडियस म्हणतो। मग मी इथून जर एमपासून जर इथे दुसरा पॉईंट जर केला असता तर मी याला नाव दिलं असतं क्यू, तरी हा काय झाला असता रेडियस झाला असता। पण जर हे पूर्ण जर जॉईंट असेल तर याला काय म्हणतो आपण, त्याला डायमीटर म्हणतो, ठीक आहे। जसं की इथे बघ, याचा जर मी हाफच ड्रॉ केला असता, ठीक आहे, तर हा काय झाला त्याचा रेडियस झाला, जसा की हा आहे, आणि ही जर लाईन स्ट्रेट केली तर हा काय म्हणतो आपला डायमीटर म्हणतो, म्हणजे हा झाला आपला डायमीटर। प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड बघूया, थेरम दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे। थेरम काय आपला, अ परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड म्हटलेलं आहे। काय केलेलं आहे तर आताच बघितलं आपण, सर्कल ड्रॉ केला आणि त्या सर्कलपासून काय केलं तर आपण एक लाईन ड्रॉ केली, जसे की ही ए ओ आहे, नंतर ओ बी ही काय झाली तर हा झाला त्याचा कॉर्ड झाला आपल्याला। आज काय आपला याच्यावर डिपेंड काय तर आपला थेरम आहे। बघा आता गिवनमध्ये काय तरी आपल्याला सेगमेंट ए बी, बघा सेगमेंट काय आपली ए बी आहे, ही झाली सेगमेंट ए आणि बी। नंतर काय म्हटलं आहे, इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ, काय आपला सेगमेंट ए बी आहे म्हणजे ही छोटी लाईन काढलेली आहे आपण, आणि ओ काय त्याचा तर सेंटर पॉईंट आहे आपल्या सर्कलचा, ठीक आहे। अँड सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी। आता सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कशाला आहे तर ती आहे ए बीला, दोन्ही काय तर हे सेम लेंथचे आहेत, कारण की काय सेंटर पॉईंट आहे आणि सेंटर पॉईंटमधूनच काय केलं तर आपण तिथे लाईन ड्रॉ केली, म्हणजे हा काय झाला त्याचा कॉर्ड झालेला लाईनचा। मग काय म्हटलं आपलं प्रूफ काय करत आहे, सेगमेंट ए पी, बघा सेगमेंट ए पी कॉन्करंट टू सेगमेंट काय म्हटलं आपल्याला तर सेगमेंट पी बीला, म्हणजे ए पी ईची लेंथ किती सेम आहे का, म्हणजे इथं म्हटलं काय आपल्याला की ए पी आणि पी बी यांची काय म्हणते तो यांची लेंथ काय तर सेम आहे असं त्याचं म्हणणं आहे, ठीक आहे। मग प्रूफ काय करायचं आपल्याला, ड्रॉ अ सेगमेंट ओ ए, बघा आता सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी, सेगमेंट ओ ए आणि सेगमेंट ओ बी इन अ ट्रायंगल ओ पी ए, ठीक आहे। हा एक काय झाला आपला ट्रायंगल झाला ओ पी ए, आणि तसंच दुसरा ट्रायंगल कोणता म्हणतो आपला तर ओ पी आणि हा बनतो आपला बी, ट्रायंगल ओ पी बी। आता मग यालाही आपण म्हणू शकतो की हा पण काय तर आपल्यासाठी कॉन्करंटच आहे, कारण की काय झालं तर दोन्ही याची लेंथ सेम आहे, ठीक आहे। असे आपले काय तर 2 ट्रायंगल तिथं ड्रॉ होतं, म्हणजे हे काय झालं तर आपले सेमच राहणार, म्हणून कोणता आहे तर सेगमेंट ओ परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, ठीक आहे। मग काय म्हटलं सेगमेंट ओ पी कॉन्करंट टू सेगमेंट ओ पी, काय तर दोन्ही याचं सेमच आहे, एक इकडून ट्रायंगल बनतो आणि दुसरा इकडनं बनतो आपला, म्हणून काय तर दोन्ही काय होणार कॉन्करंट, म्हणजे काय तर कॉमन साईड आहे दोन्ही याच्या। मग काय हायपोटेनस काय ओ ए कॉन्करंट टू हायपोटेनस ओ बी, जसा की ओ ए आणि ओ बी काय झालं तर हायपोटेनस म्हणजे काय रेडियस ऑफ दी सेम सर्कल दिलेलं, कारण की काय तर आपण हे बघितलं आहे रेडियसच आहे आपला।
अँड सेगमेंट पी ए कॉन्करंट टू सेगमेंट पी बी. पी ए आणि पी बी काय झाली तर कॉन्करंट आहे. नेक्स्ट बघूया थेरम काय दिलं आपल्याला नेक्स्ट मधला. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज द परपेंडिक्युलर टू द कॉर्ड म्हटलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे सेंटर पॉईंट कोणता आपला ओ आणि हा काय झाला त्याचा परपेंडिक्युलर लाईन कोणती झाली तर ओ पी. ही काय तर स्ट्रेट लाईन काढली आपण त्याची. ठीक आहे. आणि आपल्याला म्हटलं की ते बघा आता ए पी काय आहे तर ही ते काय सेम आहे आणि पी बी काय इथे तर ही पण काय याची सेम आहे. म्हणजे ए पी हा जो सेंटरचा आपला दिलेला आहे हा काय तर इकडनं सेम आहे आणि इथं पण सेम आहे. ठीक आहे. मग तेच आपल्याला बघायचं. तर गिवनमध्ये काय सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ ओ अँड पी दिलेला आहे. हा काय तर आपला ओ आणि पी काय तर आपला मिड पॉईंट आहे दोन्ही याचा ऑफ द कॉर्ड ए बी. कशाचा तर ए बीचा. दॅट मीन ए पी कॉन्करंट टू पी बी काय तर दॅट मीन ए पी कॉन्करंट टू काय घेतला आपण तर पी बीला काय तर हे दोन्ही सेमच आहे म्हणते. मग टू प्रूफ काय सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी काय तर ओ पी परपेंडिक्युलर टू द ए बी आहे ऑलरेडी. प्रूफ काय सेगमेंट ओ ए. बघा आता सेगमेंट काय केलं आपण ओ ए ड्रॉ केलेलं आहे आणि दुसरं सेगमेंट काय केलं तर ओ बी हे ड्रॉ केलेलं आहे. मग इन अ ट्रायंगल ए ओ बी बघा आता ए ओ आणि काय झालं तर आपला पी ए ओ आणि पी काय झालेलं आहे आपला अँड सेगमेंट अँड ट्रायंगल कोणता आहे तर बी ओ आणि हा झाला पी. ठीक आहे. बी ओ आणि पी झालेला आहे. मग काय म्हणू सेगमेंट ओ ए सेगमेंट ओ ए कॉन्करंट टू सेगमेंट ओ बी. ओ ए कॉन्करंट टू कशाला म्हटलं आपण ए बी. तर आहे सेगमेंट ओ पी काय तर नंतर सेगमेंट ओ पी कॉन्करंट टू सेगमेंट ओ पी काय तर दोन्ही आहे ट्रायंगलचं काय तर हा काय झाला त्याचा दोन्ही याचा कॉमन साईड येते. नंतर काय ट्रायंगल ए पी कॉन्करंट टू सेगमेंट पी बी. ए पी आणि पी बी काय तर दोन्ही याची लाईन सेम आहे. हे आपल्याला ऑलरेडी गिवन दिलेलं आहे. मग ट्रायंगल ए ओ पी बघा ट्रायंगल ए ओ आणि हा झाला आपला पी. हा झाला एक ट्रायंगल आपला कॉन्करंट टू कशाला तर ट्रायंगल ओ पी आणि बीला काय राहणार तर हा पण काय राहीन आपला तर हा राहीन आपला सेमच राहील. आणि याला काय म्हणतो आपण इथे कोणती टेस्ट लागली तर आपली साईड टेस्ट. ठीक आहे. काय झालं तिन्ही साईड आहेत आपल्या. हा झाला आपला इक्वेशन नंबर. नंतर ट्रायंगल ओ पी ए ओ पी आणि ए प्लस ट्रायंगल ओ पी आणि बी इज इक्वल टू किती तर हा 180 म्हणजे काय तर लिनियर पेअर म्हणली आहे त्याची फ्रॉम 1 पासून. मग काय येणार तर इथे गेलं आपण 2 प्लस अँगल ओ पी बी इज इक्वल टू तर 180 डिग्री आणि ओ पी बी काय तर आपला ओ पी आणि बी काय झाला तर हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्रीचा. तसंच आपण ओ पी आणि एला सुद्धा म्हणू शकतो की हा आपण काय तर राईट अँगल ट्रायंगल म्हणतोय. मग काय सेगमेंट ओ पी पॅरलल टू सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. ठीक आहे. हेच आपल्याला काय होतं बघायचं होतं. चला बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 काय म्हणतं तर फर्स्टमध्ये डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज ए पी इज द 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. काय दिलेलं आपल्याला कॉर्डचं ए बीचं अंतर काय दिलेलं आहे तर ते दिलं सेंटर ऑफ द सर्कल 8 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि कॉर्ड ए बी इज किती दिले आपल्याला 12 सेंटीमीटर. फाइंड आउट काय करायचं डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा काय ना तर लेट पॉईंट ओ बी द सेंटर ऑफ दी सर्कल. काय दिलेलं तर सेंटर ऑफ दी सर्कल काय आपला तर ओ आहे. ठीक आहे. नंतर ओ पी आपण काय घेतलं तर ओ पी किती घेतला तर त्याची घेतली आपण 8 सेंटीमीटर. ए बी काय घेतली लेंथ घेतली त्याची 12 सेंटीमीटर. ठीक आहे. ए बी घेतली आपण 12 सेंटीमीटर. आता ओ पी परपेंडिक्युलर टू काय म्हटलं आपण त्याला ए बीला. कशाला ओ पी परपेंडिक्युलर टू द ए बीला आहेच ऑलरेडी. मग काय नंतर ए पी इज इक्वल टू पी बी. काय घेतलं ए पी इज इक्वल टू पी बी कारण की काय तर दोन्ही याची मधातली काय लेंथ सेम आहे. मग काय घेतलं आपण ए पी इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू 1/2 आणि हे घेतलं आपण ए पी. ठीक आहे. इज इक्वल टू काय तर 1/2 मल्टिप्लाइड बाय ए पीची व्हॅल्यू काय झाली आपली ए पीची व्हॅल्यू काय तर ए बीची व्हॅल्यू आपली किती झाली आहे तर ती झाली आहे 12 सेंटीमीटर. काय होणार ते 2ने काय झालं आपला 12 कॅन्सल होईल म्हणजे इथे किती तर आपलं 6 म्हणजे ए पी इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू झाला आपला तर 6 सेंटीमीटर. मग काय तर इन अ राईट अँगल ट्रायंगल अँड ट्रायंगल ए पी ओ ए पी आणि हा झाला आपला ओ लागून म्हणजे कोणता येणार तर ओ ए घेतला आपण प्लस. ठीक आहे. ओ ए झाला नंतर येईन आपला ए पी प्लस पी ओ काय नंतर आपला पी ओ झाला आपला एक ट्रायंगल. व्हॅल्यू काय करायची आपल्याला पुटअप करायची. ए ओची आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही आहे म्हणून काय केलं आपण ए ओ जसं तसा ए पीची किती आहे तर 6 स्क्वेअर प्लस किती पी ओची किती आपली तर 8 स्क्वेअर आहे म्हणजे किती होणार याचा 6चा स्क्वेअर आपल्याला तर 36 प्लस 8चा किती येतो तो येतो 64 म्हणजे काय नाही तर ए ओची स्क्वेअर किती व्हॅल्यू येणार तर दोघांची टोटल केली तर किती येते तर 100 म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा आपला 10चा स्क्वेअर म्हणजे काय तर डायमीटर किती येणार तर 2AO इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू किती येतं 210 जर किती येणार आपला आन्सर तर ते येतं डायमीटर ऑफ द सर्कल किती येतं 20 सेंटीमीटर. नेक्स्ट बघूया
Diameter of the circle is 26 centimeter and the length of the chord of the circle is 24 centimeter. And find the diameter of the chord फ्रॉम द सेंटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर डायमीटरपासून कॉर्डचं अंतर किती दिलं आहे आपल्याला ते फाइंड आउट करायचं. बघा आता लेट पॉईंट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल. आपण काय केलेलं आहे पॉईंट ओ कशाला येतात सेंटर ऑफ द सर्कलचा आहे. पी क्यू बघा आता पी क्यू काय झाला त्याचा तर हा झाला त्याचा कॉर्ड झालेला आहे. कारण की आपण म्हटलेलं आहे हा आता ही लाईन आपली कुठून आहे ही 1 पॉईंटपासून तर 2 पॉईंटवर जॉईंट आहे. पण ही ना आता सेंटरमधून गेलेली आहे. ठीक आहे जर सेंटरमधून गेली तर आपण त्याला डायमीटर म्हटलं असतं. पी क्यू इक्वल टू किती आपण 24 सेंटीमीटर घेतला आहे. रेडियस किती दिला आपल्याला तर पी यू. आपण काय करू आधी आता आपल्याला रेडियस दिलेला आहे आपल्याला काय तर डायमीटर दिलेला आहे. ठीक आहे तर आपण याच्यावरून काय करू तर रेडियस फाइंड आउट करू. मग काय तर डी इज इक्वल टू 2 इज इक्वल टू डीची व्हॅल्यू किती आपली तर 26 आणि डिवायडेड बाय 2. सिम्पली हे डिवाइड होते 13 2 जर येतो आपला 26 म्हणून काय करणार आपण तर आपला किती आला रेडियस तो आला 13 सेंटीमीटर आलेला आहे. मग काय तर ओ ए परपेंडिक्युलर टू कशाला तर पी क्यूला. मग काय परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल. काय केलं आपण तर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे सेंटर ऑफ दी सर्कल पासून. नंतर 2 इज द कॉर्ड बायसेक दी कॉर्ड. काय केलं आपण तर त्याला बायसेक केलेलं आहे कशाला तर कॉर्डने बायसेक केलं. नंतर काय तर पी इज इक्वल टू ए क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय पी क्यू इज इक्वल टू किती तर 1/2 मल्टिप्लाय बाय हा झाला आपला काय तर 24 काय आपला 24 आहे आपला कॉर्ड आहे. म्हणजे किती येणार तर इथे 2ने कॅन्सल होईल 12 जर 14 येतो आपला म्हणून किती आला आपल्याला तर 12 सेंटीमीटर आपल्याला आलेला आहे. मग काय पी ए इज इक्वल टू काय झाला तर ए क्यू इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. मग इथे काय आपला पायथागोरस ओ स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस ए ओ स्क्वेअर काय तर आपला पायथागोरस थेरम आहे. सिम्पली काय करायचं आहे व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू काय तर 13चा स्क्वेअर किती होतो आपला 169 येतो. नंतर 12चा स्क्वेअर किती होतो आपला तर तो येतो 144 आणि ए ओचं आपल्याला माहिती आहे मग आपल्याला तेच फाइंड आउट करावं लागते. मग दोन्हीची टोटल किती होणार आपली तर व्हॅल्यू पुटअप केली आपण. ठीक आहे आता काय होणार आहे ते आता 144 प्लस आहे इथं काय होणार तर हा आहे आपला राईट हँड साईडने म्हणजे हा इकडे गेल्यानंतर काय होईल तर ह्याचा होईल निगेटिव्ह. म्हणजे काय तर इथे 169 मायनस 144 म्हणजे ए ओची व्हॅल्यू किती येणार आपली 125 येते. म्हणजे त्याचा आन्सर किती आला तर 25 हा त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे ए ओ इज इक्वल टू किती होणार तर हा होणार आहे 5 स्क्वेअर. मग काय तर द डिस्टन्स ऑफ दी काय झाला कॉर्ड द सेंटर इज किती झाला तर आपला 5 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज 34 सेंटीमीटर अँड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ दी 30 सेंटीमीटर अँड फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड म्हटलं आपलं लेंथ फाइंड आउट करायची कॉर्डची. मग काय येणार तर सोल्युशन लेट द पॉईंट ओ बी द सेंटर ऑफ दी सर्कल. काय दिलं तर पॉईंट ओ आपण कशात तर सेंटरमध्ये घेतलेला आहे. एक्स वाय बे द कॉर्ड ऑफ दी ओ वाय काय दिलं आपण एक्स वाय काय झाली तर आपली कॉर्ड झाली आणि ओ वाय किती दिलेलं आहे आपण त्याला तर ओ वायची व्हॅल्यू किती घेतली आपण ती घेतली आहे 34. एक्स झेड इज इक्वल टू झेड वाय इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय वाय हे झालं इक्वेशन नंबर आपलं 1. सिम्पली आपलं पायथागोरस थेरम इथं लागू करायचा आहे. ओ वायचा स्क्वेअर किती येणार तर 34चा स्क्वेअर येणार आहे इथे. ओ झेडचा स्क्वेअर म्हणजे किती तर 13चा स्क्वेअर प्लस झेड वाय आपल्याला माहिती नाही. सिम्पली 34चा स्क्वेअर किती आला आपला आपण इथे काय केलं तर 34 मायनस केलं 30ला म्हणजे किती आन्सर येतं आपला 34 स्क्वेअर मायनस 30 स्क्वेअर इज इक्वल टू झाला आपला झेड वाय स्क्वेअर. म्हणजे किती येणार तर 34 प्लस 30 आणि इथे गेला 34 मायनस 30 इज इक्वल टू झेड वाय स्क्वेअर केला म्हणजे किती येतं 64 प्लस 4 इज इक्वल टू झेड वाय स्क्वेअर. 4 मल्टिप्लाय काय केलं आपण 4 म्हणजे किती येतं रूट झेड वाय स्क्वेअर. याचा 8चा स्क्वेअर आपला येतो 64 आणि 4चा स्क्वेअर आपला कोणता तर 2 आहे. म्हणजे काय येणार तर याची 27 इज इक्वल टू काय येणार तर झेड वाय येणार आहे. नंतर झेड वाय इज इक्वल टू किती नंतर हा झाला 16 8 2 16 सेंटीमीटर. ओके मग याला फ्रॉम 1 वरून काय केलं आपण झेड वाय इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय केलं वायला म्हणजे झेड वायची व्हॅल्यू किती आली तर ते 60 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय केलं आपण 2 म्हणजे किती येणार तर इज इक्वल टू वाय 16 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू एक्स वाय म्हणजे किती तर एक्स वाय इज इक्वल टू किती येणार तर 16 2 येतो आपला 32 सेंटीमीटर म्हणजे कॉर्ड ऑफ दी सर्कल किती झाला तर 32 सेंटीमीटर झालेला आहे. 4 बघा रेडियस ऑफ दी सर्कल विथ द सेंटर ओ अँड 41 युनिट लेंथ ऑफ दी कॉर्ड इज पी क्यू इज 80 अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ दी सर्कल म्हटलेलं आपल्याला फाइंड आउट करायचं सेंटर ऑफ दी सर्कल पासून. पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ दी सर्कल ऑफ दी पी क्यू is called PO is a 41 unit and PQ is a 18 unit and O is equal to आपल्याला फाइंड आउट करायचा. सिम्पली काय तर O is perpendicular to कशाला तर PQ ला म्हणजे a perpendicular draw from the center of the circle to his a chord bisector chord
तर काय येणार आहे, पी ए इज इक्वल टू केला आपण ए क्यू इज इक्वल टू 1/2 आणि पी क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय केला आपण 18 इज इक्वल टू किती येणार आपला आन्सर 14. कशाने 2 केला आपण 18ला कॅन्सल, तर किती येते म्हणजे पी एच व्हॅल्यू किती आली होती आपले. मग काय राहिलं इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. बघा काय होणार आहे, पी ओ स्क्वेअर इज इक्वल टू घेतला आपण पी ए स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर घेतला म्हणजे किती येणार आपला व्हॅल्यू 41 स्क्वेअर इज इक्वल टू 14 स्क्वेअर प्लस ए ओ स्क्वेअर. किती होणार आहे 41 मायनस 40 स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार तर ए ओ स्क्वेअर होणार आहे. म्हणजे किती येईल तर याचं मायनस किती येणार आपला आन्सर, तर ते येत आहे इज इक्वल टू किती येणार आहे आपलं हे 41 मायनस 40 इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर. म्हणजे दोघांची टोटल किती होते 81 मल्टिप्लाइड बाय 1 आणि ए ओ स्क्वेअर म्हणजे ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू झाला आपला 81 आणि हा कशाचा स्क्वेअर आहे तर तो आहे आपला 9चा स्क्वेअर ते 81. फिफ्थ बघूया. इन द फिगर 6.9 सेंटर ऑफ द टू सर्कल इज O and chord AB is a bigger circle. Insert the smaller circle and the point P and Q show that AP is equal to PQ. Center of the two circle is chord AB of a bigger circle create intersect and the smaller size of the circle is P and Q काढलेला आहे आपण. ठीक आहे, प्रूफ काय आपला AP is equal to घेतला आपण BQ आणि कस्टर्ड काय केलं तर ड्रॉ ओ झेड परपेंडिक्युलर टू ए बी. पी झेड इज इक्वल टू घेतला आपण क्यू झेड सिम्पली 1 किती आर परपेंडिक्युलर ड्रोन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्टर ऑफ द सर्कल. म्हणजे काय येणार तर फ्रॉम बिगर सर्कल किती येणार तर ओ झेड परपेंडिक्युलर टू ए बी म्हणजे किती तर ए झेड इज इक्वल टू बी झेड म्हणजे काय तर इक्वेशन नंबर 2. आणि फ्रॉम 1 and 2 मधून काय ना तर ए स्क्वेअर मायनस पी झेड इज इक्वल टू बी स्क्वेअर क्यू झेड म्हणजे किती येणार ए पी इज इक्वल टू हा होईल आपला बी क्यू. आणि हे सगळं काय प्रूफ करायचं होतं. प्रूफ दॅट डायमीटर ऑफ द सर्कल and bisect two chord of the circle those who two chords are parallel to each other. आपल्याला काय सांगितलं की कॉर्ड हा काय झालं तर हे आपल्याला सेम आहेत की नाही आपल्याला बघायचं. आता काय पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल घेतला आपण अँड ए बी इज इक्वल टू घेतला आपण पी क्यू. आर काय झाला आपला कॉर्ड झाला आहे आणि डायमीटर बायसेक्टर किती येतात आपला कॉर्ड ए बी अँड पी क्यू ॲट द पॉईंट एम अँड एन अँड ए एम इज इक्वल टू घेतला आपण बी एम म्हणजे ए एम आणि बी एम काय आपला तर सेम आहे अँड पी एन इज इक्वल टू घेतला आपण त्याला क्यू एनला. म्हणजे काय तर टू प्रूफ कॉर्ड ए बी पॅरलल टू काय घेतला आपण कॉर्ड पी क्यूला. म्हणजे काय नाही तर प्रूफ ए एम इज इक्वल टू बी एम म्हणजे अँगल ओ एम ए इज इक्वल टू 90 डिग्री प्लस अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल ऑफ दी. नंतर काय तर पी एन इज इक्वल टू घेतला आपण क्यू एन आणि पॉईंट एन इज द काय तर आपला मिड पॉईंट ऑफ दी कॉर्ड पी क्यू. नंतर अँगल ओ एन पी इज इक्वल टू 90 डिग्री ह्या झाला आपला इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 अँगल ओ एम ए प्लस अँगल ओ एन पी इज इक्वल टू घेतला 90 डिग्री प्लस किती घेतला आपण हा सुद्धा आपला 90 डिग्री इज इक्वल टू किती येणार तर हा येणार 180 डिग्री. मग कॉर्ड ए बी परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी क्यू अँड बाय इंटिरियर अँगल टेस्ट आणि हेच आपल्याला काय तर प्रूफ करायचं आहे.